विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी नागेश शिंदे शाश्वतच्या प्लॅटफॉर्मवरती आपलं सहर्ष स्वागत करतो. आपण HCF LCM याचा 2025 चा विचारलेला क्वेश्चन पाहूया. A four-digit number n is such that when divided by 3, 5, 6, 9 leaves a remainder 1, 3, 4, 7 respectively. What is the smallest value of n? आता पहा यांची मला किती डिजिट पाहिजे 4 डिजिट किंमत काढायची. आता होतं काय आपण एक्झाम मध्ये हे थेरॉटिकल वेने जातो तर थेरॉटिकल वेने जाता आपल्याला प्रॅक्टिकल वेचा वापर करायचा आहे. म्हणजे कसं ते बघा. आता 3 ने भागितलं तर बाकी रिमाइंडर 1 राहते. 5 ने डिवाइड केलं तर रिमाइंडर 3 राहते. म्हणजे हा जो डिफरन्स आहे 3 आणि 1 यांच्यातला डिफरन्स किती आहे 2 आहे 2 आहे. 5 आणि 3 मधला डिफरन्स 2च आहे. 6 आणि 4 मधला डिफरन्स 2 आहे. याचा अर्थ काय की याच्यामधून जर आपण 2 मायनस केलं तर येणारा नंबर हा 3, 5, 6, 9 यांनी कम्प्लिटली डिव्हिजिबल असणार आहे. म्हणजे याच्यातून जर आपण 2 मायनस केलं तर 1066, याच्यातून 2 मायनस केलं 1070, याच्यातून 2 मायनस केलं 1076, याच्यातून 2 मायनस केलं 1080. आता काय करायचं डिव्हिजिबिलिटी टेस्टचा वापर करायचा आहे. आता ह्या सगळ्यांना 9 ने भाग गेला पाहिजे. मग 9 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट मला माहिती आहे की सम ऑफ डिजिट शुड बी डिव्हिजिबल 9. आता सम ऑफ ऑल डिजिट्स ऑफ अ नंबर याचे सम ऑफ डिजिट किती होईल 6 6 12 आणि 13 13. हा 13 13 9 ने डिव्हिजिबल नाहीये म्हणजे हा नंबर असू शकत नाही. सम ऑफ डिजिट किती येते 8 येते. हा 9 ने डिव्हिजिबल नाहीच आहे. इथं सम ऑफ डिजिट 14 येते. हा नाहीच आहे. यस सम ऑफ डिजिट 1 + 0 + 8 0 किती आली 9 आली. म्हणजे ती संख्या आपली कोणती आहे 1082. आता हा झाला एक्झाम मधला अप्रोच. आपण कन्व्हेन्शनल थेअरीचा अप्रोच विद्यार्थी कसा सॉल्व्ह करतो तर 3, 5, 6, 9 यांचा तो LCM काढतो. 3, 5, 6, 9 यांचा LCM 3 ने डिवाइड होणार 3 1 1 5 ॲज इट इज 3 2 6 3 3 9. आता LCM आता पुन्हा डिव्हिजिबल नाहीये सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन होईल 5 2 10 30 आणि 9 90. 90 हा काय आला LCM आला. आता आपल्याला 4 डिजिट नंबर पाहिजे होता आणि स्मॉलेस्ट व्हॅल्यू ऑफ n. मग स्मॉलेस्ट 4 डिजिट नंबर किती आहे 1000. त्याला आपण 90 ने डिवाइड केलं असतं 10 चा भाग बसला असता इथं आला असतं 900. रिमाइंडर ओके 10 90 11 11 90 99 990. 11चा भाग जाईल 11 90 99 990. रिमाइंडर किती आला 10 आला. आता तो नंबर मला कसा काढणार की 90 ने डिवाइड केलं तर रिमाइंडर 10 राहतोय. म्हणजेच हा डिव्हिजर आणि रिमाइंडर यांच्यामधला जो डिफरन्स किती आहे 80 आहे. तर हा 80 हा आपल्याला 1000 मध्ये ऍड करावा लागला असता. म्हणजेच 1080 ही अशी संख्या आली असती की जी 3, 5, 6, 9 न कम्प्लिटली डिव्हिजिबल आहे. कम्प्लिटली डिव्हिजिबल असणारी संख्या 1080 आली असती. पण मला रिमाइंडर 1 राहतोय. 3 ने डिवाइड केलं तर रिमाइंडर 1, 5 ने डिवाइड केलं तर रिमाइंडर 3. म्हणजे हा जो डिफरन्स 2 आहे तर हा त्या संख्येमध्ये मला ऍड करावा लागला असता. म्हणजे माझं फायनल आन्सर आला असतं 1082. पण एक्झाम मध्ये मात्र आपल्याला असं न करता याच्यातून 2 मायनस करायचं आहे आणि डिव्हिजिबिलिटी टेस्टचा वापर करायचा आहे. यातून 2 मायनस केलं 9 च्या डिव्हिजिबिलिटीनं हा ऑप्शन कॅन्सल झाला, हा कॅन्सल झाला, हा कॅन्सल झाला, एकच आला. जर 9 न डिव्हिजिबल असणारे 2 ऑप्शन असते तर विद्यार्थी मित्रांनो आपण 5 ची डिव्हिजिबिलिटी वापरली असती, पुन्हा 6 ची वापरली असती, 3 ची वापरली असती आणि याच्यातून आपले नंबर हे इलिमिनेट होत गेले असते. There are n sets of numbers each having only 3 positive integers with LCM equal to 1001 and HCF equal to 1. What is the value of n? आता असे किती 3 नंबरचे सेट तयार होतील
की ज्यांचा LCM हा किती आहे 1001 आणि HCF किती आहे 1. आता इथं मला ह्या 1001 चे प्राईम नंबर्स हे मला मल्टिप्लिकेशन मध्ये डिव्हाइड करावं लागेल. आता 1001 ला मी आपण कसं लिहू शकतो, तर 1001 चे प्राईम नंबर्स आता 1001 ला कितीने डिव्हाइड जाऊ शकतं, 7 न भाग जाऊ शकतो. बघूयात, 7 1 जा 7, पुन्हा आलं ती 7 चोक 28, 7 त्रिक 21, 11 न जाऊ शकतो, 11 3, पुन्हा 13 न जाऊ शकतो. म्हणजेच मला एक गोष्ट लक्षात आली की 1001 म्हणजे 7, 11 आणि 13 यांचा प्राईम नंबरचा मल्टिप्लिकेशन आहे. आता मग माझे जे 3 पॉझिटिव्ह इंटेजर्स आहेत, आता 3 संख्या आहेत आणि त्यांचा मला HCF 1001 पाहिजे आणि LCM 1 पाहिजे. आता हे 3 नंबर्स किती प्रकारे ठेवू शकतो मी? हे 3 नंबर्स मी 3 प्राईम फॅक्टर्स 3 संख्येमध्ये किती प्रकारे ठेवू शकतो? इथं आपल्याला परम्युटेशन कॉम्बिनेशनचा वापर करावा लागेल. 3⁻³ म्हणजे 27 वेज उपलब्ध आहेत की ज्याच्यामध्ये मी हे नंबर ठेवू शकतो. पण इथं मात्र HCF 1 आहे ही कंडिशन पण आपल्याला विसरून चालणार नाही. मग HCF 1 आहे याचा अर्थ काय, की हे तिन्हीच्या तिन्ही प्राईम नंबर हे एकाच संख्येमध्ये असता कामा नये. पण अशा 3 पॉसिबिलिटी असू शकतात की हे तिन्ही प्राईम नंबर पहिल्या संख्येत असतील किंवा दुसऱ्या संख्येमध्ये असतील किंवा तिसऱ्या संख्येमध्ये असतील. तर ह्या 3 केस मात्र आपल्याला काय करायला पाहिजेत, 27 मधून मायनस करायला पाहिजेत. का, माझा HCF किती आहे, 1 आहे. असं जर एकाच जर आल्या तर माझा HCF 1 येणार नाही. मग ह्या 3 केस जर आपण वजा केल्या तर आपल्याला अशा किती केसेस भेटतील, 24 केस भेटतील, 24 केसेस भेटतील. म्हणजे आपला आन्सर किती येईल, मोर दॅन 8. हा लॉजिकली आणि ऍप्लिकेशन बेस असा क्वेश्चन आपल्या UPSCनं विचारलेला होता. लेट P equal to QQQ be a 3-digit number. What is the HCF of P and 481? आता एक गोष्ट लक्षात आहे की P हा असा नंबर आहे की जो QQQ म्हणजे रिपीट होतोय. आता QQQ म्हणजे तो नंबर कोणकोणते असतील, 111, 222, 333 and 999 यांच्यापैकी तो कोणताही एक असेल. पण आता जर आपण ह्या नंबरकडे जर पाहिलं तर मला सगळ्यामध्ये कॉमन असलेला फॅक्टर असलेला कोणता नंबर आहे, 111 हाच कॉमन फॅक्टर नंबर आहे की नाही. 111, 2 into 111, 3 into 111. पण मला मी कोणता जरी घेतला, 111, 222, 333 अँड सो ऑन, तरी 111 हा सगळ्यांचा कॉमन फॅक्टर आहेच. आता 111 हा कोणत्या प्राईम नंबरचं मल्टिप्लिकेशन आहे, तर 37 into 3 हा 111 ती प्रत्येक वेळेस UPSCला एक तरी क्वेश्चन एक्झाम मध्ये आहेत. 111 याच्यावर एक तरी क्वेश्चन UPSCने विचारलेला आहे. 111 म्हणजे काय आहे, तर 3 गुणिले 37. याचा अर्थ 111 पासून 999 पर्यंत जे काय नंबर असणार आहेत त्यामध्ये 3 आणि 37 हे तर नंबर कॉमन असणारच आहे. बघा, हा आता बदलेल कुठं, एक्स्ट्रा काय येतील, 444, 555 ला 5 एक्स्ट्रा येईल, पण हे नंबर तर कॉमन असणार आहेत, एवढं फिक्स आहे. आता 5 हा 481 मध्ये कॉमन असणार आहे का, नाहीच आहे. आता 481 ला ह्या दोघांपैकी कोणत्या नंबरनं भाग जातो का, 481 या दोघांपैकी कुठल्या नंबरनं कॉमन डिव्हिजिबल आहे का ते मला चेक करायचं आहे. मग 481 ला 3 न भाग जातो का, 3 ची मला डिव्हिजिबिलिटी माहिती आहे, सम ऑफ डिजिट शुड बी डिव्हिजिबल बाय 3. 8 आणि 4 12 आणि 13 येतं, 13 म्हणजे 3 तर नाहीये. आता 37 आहे का बघूयात आपण. आता 37 आहे का नाही आपल्याला डिव्हिजन घालूनच चेक करावं लागेल, भाग घालून. 37 एक 37, 1 1 1 111 ला आहेच भाग जातोय. यस, म्हणजे 37 हा काय आहे, हायेस्ट कॉमन फॅक्टर आहे, ज्याला 481 न भाग जातो आणि 111, 222, 333 या प्रत्येक संख्याला 37 न पण भाग जातोय. 421 and 427 when divided by the same number leave the same remainder 1. How many numbers can be used as a divisor in order to get the same remainder 1? म्हणजे
मला काय करायचंय, रिमाइंडर 1 यायची म्हणजे बाकी 1 यायची आहे. अशा किती संख्या आहेत की ज्या संख्यांनी 421 व 427 ला भागलं तर बाकी किती उरणार आहे, 1 उरणार आहे. अशा संख्यांची संख्या किती आहे ते विचारलं. ती संख्या कोणती आहे ते काढायचे नाही, त्यांची संख्या किती आहे. आता आपण रिमाइंडर 1 येणार आहे, याचा अर्थ 421 मधून 1 मायनस केलं तर 420 आणि 427 मधून 1 मायनस केलं तर 426. ह्या दोघांनाही त्या संख्येनं पूर्ण भाग गेला पाहिजे. आता या दोघांनाही भाग गेला पाहिजे म्हणजेच या दोघांचा हायेस्ट कॉमन फॅक्टर आपल्याला काढायचा आहे. आता आपण ह्या दोघांचा हायेस्ट कॉमन फॅक्टर काढू. 420 आणि 426 ह्या दोघांना कितीने भाग जातो, 6 भाग जातोच आहे. 6 सत्ते 42, 6 सत्ते 42, 6 वन जा 1. म्हणजे हा HCF हायेस्ट कॉमन फॅक्टर किती आला, 6 आला. आता याचा अर्थ 6 मी 421 ला भागितलं, रिमाइंडर 1 येणार आहे. 6 427 ला डिव्हाइड केलं, रिमाइंडर 1 येणार आहे. जसं 6 डिव्हाइड केलं रिमाइंडर 1 असणार आहे, तसंच 6चे जे फॅक्टर आहेत त्यांनी जरी डिव्हाइड केलं तरी रिमाइंडर 1 येणारच आहे. मग 6चे फॅक्टर माझे कोणकोणते आहेत, तर 6चे फॅक्टर 6 आहे, परत 3 आहे, 2 आहे आणि 1 आहे. 6चे फॅक्टर किती आले, 4. पण एक कंडिशन काय होती आपल्याला, रिमाइंडर 1 आला पाहिजे. मग रिमाइंडर 1 येण्यासाठी मला इथं 6चा 1 फॅक्टर घेऊन उपयोग नाही का, 1 ने डिवाइड केलं तर माझा रिमाइंडर हा किती असणार आहे, 0 असणार आहे. म्हणजे मला 1 पेक्षा ग्रेटर फॅक्टर बघावे लागतील. मग 1 पेक्षा मोठे फॅक्टर कोणकोणते आहेत, 2 आहे, 3 आहे, 6 आहे. मग असे किती डिव्हिजर्स आहेत, यांची संख्या किती आहेत, ते फॅक्टर किती आहेत, 3 आहे. त्या फॅक्टरांची संख्या किती आहे, 3. ऑप्शन सी इज द करेक्ट चॉइस. A can X contains 399 liters of a petrol and can Y contains 532 liters of a diesel. They are to be bottled in bottles of equal size. Equal sizeच्या बॉटलमध्ये भरायचं आहे. So that the whole petrol and diesel would be separately bottled. म्हणजे सेपरेटली मला त्यात भरता आलं पाहिजे. अजून काय कंडिशन आहे, द बॉटल कॅपॅसिटी इन टर्म्स ऑफ लिटर इज अँड इंटेजर. ते कंप्लीट नंबर मध्ये, फ्रॅक्शन मध्ये नाही, पॉइंट मध्ये नाही, हा मुद्दा आहे. हाऊ मेनी डिफरंट बॉटल साइजेस आर पॉसिबल. म्हणजे मला डिफरंट बॉटलची साईज मला पॉसिबल काढायची आहे. म्हणजे मला HCF आणि त्याच्या फॅक्टर किती आहेत ते मला शोधायचे आहेत. आता जर ग्रेटर नंबर असतील तर आता इथं मी 399 आणि 532 यांचा HCF कसा काढणार, इथे मला प्रॉब्लेम येऊन जाईल की मी एक्झॅक्टली कोणत्या नंबरने डिवाइड करणार. जेव्हा नंबर हे लार्ज क्वांटिटीमध्ये असतात, मोठे असतात, तेव्हा आपल्याला युक्लिडियन मेथडच्या कन्सेप्टचं ऍप्लिकेशन बेस घ्यायचं असतं. युक्लिडियन मेथडमध्ये आपण काय करत असतो, डिव्हाइड करत असतो, लार्जर नंबरला स्मॉलर नंबरने डिव्हाइड करत असतो. इथं आपण त्याच कन्सेप्टचा वापर करायचा आहे, पण काय घ्यायचं आहे, डिफरन्स घ्यायचा आहे. डिफरन्स कोणाचा आहे, तर ग्रेटर नंबर 532 आणि स्मॉलर नंबर 399 यांचा डिफरन्स आपण घेऊयात. किती आला तो, 133. आता हा 133 यांचा हा काय आहे, HCF आहे. आता हा कशावरून लक्षात आलं, कारण हा 2 प्राईम नंबरचं मल्टिप्लिकेशन आहे. 133 कोणत्या 2 प्राईम नंबरचं मल्टिप्लिकेशन आहे इथं पहा आपल्याला. आता आपल्या लक्षात येऊन जाईल, यासाठी टेबल पार्ट असतील तर आपल्याला फारच सोपं, तर टेबल नसतील तर आपण 7 तर ह्याला डिवाइड करू शकतो. 7ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट मला माहिती आहे. युनिट डिजिट हा डबल करून प्रिव्हियस मधून मायनस केला असता येणारा नंबर 7चा मल्टिपल असेल किंवा 0 असेल तर तो नंबर 7 डिव्हिजिबल असतो. ती 7ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट आपल्याला माहित आहे. 7 1 7 6 7 9 63. म्हणजेच हा 133 हा काय आहे, याचा फॅक्टर 19 पण आहे, 7 पण आहे. आणि अजून कोणता फॅक्टर असणार आहे, 1 पण असणार आहे. आता 19 आणि 7 हे दोघं प्राईम नंबर आहेत, त्यामुळे यांचे फॅक्टर हा 1 कॉमन आहे सगळ्यामध्ये. म्हणजे जी बॉटलची साईज आहे, तर ही बॉटलची साईज आपण 4 पैकी कोणत्याही 1 लिटरची घेऊ शकतो. म्हणजे मी
133 लिटरची बॉटल वापरू शकतो की ज्याच्यामध्ये हे तीन बॉटल होतील, याच्या ह्या बॉटल होतील, 532 भागिले 133 तेवढ्या बॉटल होतील. किंवा 19 लिटरची बॉटल यूज करू शकतो, 399 भागिले 19 इतक्या बॉटल तयार होतील. किंवा 7 लिटर कॅपॅसिटीची एक बॉटल करू शकतो किंवा 1 लिटर कॅपॅसिटीची एक बॉटल करू शकतो. म्हणजे आपल्याला तेच विचारलंय, हाऊ मेनी डिफरंट बॉटल साइजेस आर पॉसिबल? 1 2 3 4 different bottle sizes are possible. What is the smallest number greater than 1000 that when divided by any one of the numbers 6, 9, 12, 15, 18 leaves a remainder of 3? याच टाईपचा क्वेश्चन यूपीएससी वारंवार आपल्याला विचारत चालली आहे. मग इथं आपल्याला माहिती आहे प्रॅक्टिकल मेथडचा वापर करायचा आहे. रिमाइंडर 3 राहतोय म्हणजे याच्यातून मी 3 मायनस करणार, प्रत्येकातून 3 मायनस करणार आणि ते नंबर घेणार 1060, 1070, 1080, 1180. आता हे नंबर्स कसे असले पाहिजेत? माझे या सर्व नंबरनी ते कम्प्लिटली डिव्हिजिबल पाहिजेत. मग मला डिव्हिजिबिलिटी रूल हा 9चा माझ्यासाठी इझी आहे. तो काय सांगतोय? सम ऑफ डिजिट शुड बी डिव्हिजिबल बाय 9. इथं जर सम केली तर 6 आणि 1 7 येते म्हणजे हा असणारच नाहीये. 7 आणि 1 8 येते नाही. 8 आणि 1 9 असू शकतो. 8 आणि 1 9 आणि 1 10 नाही. एकच आलं 1080 म्हणजे माझा आन्सर 1083 ला टिक करणार आणि आपण पुढे जाणार. याच पद्धतीचा अप्रोच हा आपला एक्झाम मध्ये असला पाहिजे. कन्व्हेन्शनल पद्धतीनं यांचा एलसीएम काढून पुन्हा त्यात रिमाइंडर +3 ऍड करून आपला वेळ हा वाया घालवायचा नाहीये. आता पहा, हा यूपीएससी सीसॅट 2019 ला विचारलेला ट्रिकी क्वेश्चन होता. सीता अँड गीता गो फॉर अ स्विम आफ्टर अ गॅप ऑफ एव्हरी 2 days अँड एव्हरी 3 days. Gap of every 2 days and every 3 days respectively. If on 1st January both of them went for a swim together, when will they go together next? आता विद्यार्थी काय करतो बघा, कॉमन मिस्टेक याच्याकडनं काय होते, तो 2 आणि 3 यांचा एलसीएम घेतो 6 आणि 1 जानेवारीला गेले होते 1 अधिक 6 7 म्हणतो आणि 7 जानेवारी बाय मिस्टेक उत्तर काढून देतो. आता इथे गॅप ऑफ एव्हरी 2 days, या गॅप ऑफ एव्हरी 2 days म्हणजे तो तिसऱ्या दिवशी जातोय आणि गॅप ऑफ एव्हरी 4 days म्हणजे तो चौथ्या दिवशी जातोय. मग इथं मला एलसीएम आणि 3 आणि 4चा एलसीएम हा किती आला? 12 days आला. मग आता 12 days आला पण ते 1 जानेवारीला तर भेटले होते. मग आता इथं 1 12 दिवसानंतर भेटतील म्हणजे 1 अधिक 12 बरोबर 13. 13 जानेवारीला सीता आणि गीता ह्या एकत्र भेटतील. थोडासा ट्रिकी क्वेश्चन होता हा. 5 persons fire bullets at a target at an interval of 6, 7, 8, 9 and 12 seconds respectively. The number of times they would fire the bullets together at the target in an hour is. एका तासात किती वेळा ते एकत्र त्यांचं बुलेट त्यांच्या टार्गेटवर बसेल. आता इथं आपल्याला एलसीएम काढावं लागेल. काढूयात. 6, 7, 8, 9 आणि 12. 2 ने डिवाइड होता येईल. करूयात. 2 3 जा 6, 7 ॲज इट इज, 2 4 जा 9 ॲज इट इज, 2 6 जा. आपण 3 ने डिवाइड करू शकतो. 3 1 जा 1, 7 ॲज इट इज, 4 ॲज इट इज, 3 3 जा 9, 3 2 जा 6. पुन्हा आपण 2 ने डिवाइड करू शकतो. यस. 2 2 4, 3 ॲज इट इज, 2 1 जा 1. आता किती झालं बघूयात आपण. 7 2 3 2 6, 6 7 42, 42 आलं. यांचं मल्टिप्लिकेशन 42 आणि याचं किती आलं? 3 2 6, 6 2 12. 42 × 12 हे काय झाले? सेकंद झाले. आता आम्ही यांचं मल्टिप्लिकेशन करत बसण्यापेक्षा मला मिनिटामध्ये करायचं आहे. यालाच मी डिवायडेड बाय 60 करणार म्हणजे माझा जो मल्टिप्लिकेशनचा अननेसेसरी इथं होणारा वेळ होता तो वाचलाय, कारण मला फायनली मिनिट पाहिजेत ना. आता आपण बघूयात. 12 पंचे 60, पंचे 48 म्हणजे 8.4 मिनिट. आफ्टर एव्हरी 8.4 मिनिटानंतर काय होत आहे की ते
एकत्र बुलेट करतात. आता इथे मला म्हटलंय इन ॲन अवर, एक तास, एका तासामध्ये किती वेळेस. एक तास म्हणजे किती मिनिटं झाली, 60 मिनिटं. त्याला मला 8.4 न डिवाइड करायचं आहे. मी 84 करणार वर 600 करणार, 12 न भाग जाईल, 12 सत्ते 84, 12 पंचे 60, 7 7 49, 7.1 समथिंग असणार आहे. म्हणजेच 7 वेळा काय असणार आहे, ते एकत्र टार्गेट करते. आता सर मग इथं सुरुवातीचा टाइम, सुरुवातीची जी एक वेळ आहे ती काउंट करायची का, नाही, बिलकुल नाही. 7. मग ती कधी काउंट करायची असते, जर मला स्पेसिफिक टाइम मेन्शन केला, मला असं म्हटलं की सकाळी 7 वाजता सर्वांनी बुलेट एकदा टार्गेटवर आली आणि नंतर एका तासात 8 वाजता किती वेळा होतील, असं सुरुवातीचा टाइम देऊन स्पेसिफिकली विचारला असेल किती वेळा, तरच हा सुरुवातीचा टाइम काय करायचा, याच्यामध्ये ऍड करायचा. अदरवाईज तो ऍड करायचा नाही. A bell rings every 18 minutes. A second bell rings every 24 minutes. A third bell rings every 32 minutes. If all the 3 bells ring at the same time at 8 o'clock, पुढे काय विचारलंय, इन द मॉर्निंग ॲट व्हॉट अदर टाइम विल दे रिंग ऑल टुगेदर. ओके, नंतर किती वाजता विचारतील असं विचारलंय. किती वेळा, एका तासात किती वेळा असतील असं म्हटलं तर मग इथं 8चा टायमिंग पकडला असता. पण आपल्याला म्हटलं की 8 नंतर पुन्हा सगळ्या बेल किती वाजता एकत्र टोल देतील. मग आपण यांचा एलसीएम काढूयात. 18, 24. आता हे मिनिटमध्ये आहेत, आपल्याला मिनिटमध्येच उत्तर काढायचं आहे आणि नंतर पुन्हा त्याला अवर्समध्ये करूया, तासामध्ये. 2 न भाग जाईल, 92 18, 12 दुनी 24, 16 दुनी 32. पुन्हा 2 न भाग जाईल, 9 ॲज इट इज, पेसाई 12, 82 16. 3 न भाग जाईल, 3 त्रिक 9, 3 दोन्ही 6, 8 तसंच. पुन्हा 2 न भाग जाईल, 1 बेचूक 8. बघूयात, बेदुनी 4, 4 त्रिक 12, 12 दुनी 24, 24 गुणिले 12, 24 गुणिले 12, 12 चोक 48 ला 8, हातचे आले 4, 12 दुनी 24, 24 आणि 4 28. म्हणजे 288 मिनिटानंतर ह्या सगळ्या बेल एकत्र टोल देतील. पण आता हे 288 मिनिट ह्याला आपण स्प्लिट करू शकतो. 60च्या मल्टिपलमध्ये जेवढे मिनिट असतील तेवढे कंप्लीट आवर होतील. 60 साइन दोन्ही 12, साइन त्रिक 18, साइन चोक 24. म्हणजे आपण याला 240 मिनिट म्हणूयात आणि वरचे रिमेनिंग 48 मिनिट झाले. 240 मिनिट म्हणजेच किती झाले, 4 आवर्स झाले आणि वरचे 48 मिनिट झाले, 48 मिनिट. आता 4 तास 48 मिनिटानंतर ह्या टोल देतील. पण 4 तास 48 मिनिटं आपण कधी नंतर घेणार, 8 नंतर. 8 नंतर 4 तास, 8 9 10 11 12, 12 48 वाजता सर्व एकत्र टोल देतील. थँक्यू.